हॅलो. तर आज आम्ही पुन्हा जात होतो रानामध्ये शेवळी शोधण्यासाठी. रानामध्ये तर पोचलो आणि हे वेगळंच एक फूल दिसलं. ह्या फुलाचं नाव तर नाही माहिती, बट फारच वेगळं होतं. त्याच्यानंतर मी डायरेक्ट वरती गेलो, कारण की मला तिथला व्ह्यू खूप आवडतो. दरवेळेस जातो ना, दरवेळेस काहीतरी नवीन पाहायला मिळतंच तिथे. तर गेलो आणि मस्त शेवळी शोधायला सुरुवात केली. खूप सारी शेवळी मिळाली, काही लहान, काही मोठी. आणि हे शेवळ्याचा रंग तर मला खूपच आवडला. खूपच क्यूट दिसत होतं हे शेवळं. त्याच्यानंतर आई आणि मी प्लॅन केला की आपण थोडीशी कोळी भाजीसुद्धा काढूयात. मग आम्ही थोडीशी कोळी भाजी वगैरे काढून घेतली. त्याच्यानंतर आम्ही निघालो घराकडे गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही घरी पोचल्यावर बघतो तर काय, आम्हाला दोघांना मिळून बरीच शेवळी मिळाली होती. त्याच्यानंतर आम्हाला कोळी भाजीसुद्धा बरीच मिळाली होती. तर ती ना साफ करायची असते. मग आम्ही ना तिघंसुद्धा आम्ही लागलो कोळी भाजी साफ करण्यासाठी. तर त्यातला जो मधला देठ असतो आणि त्याची फुलं असतात ती एडिबल नसतात, ती खाल्ली जात नाही. मग आम्ही ती काढून घेतली. त्याच्यानंतर ना त्याच्या छान अशा जुड्या बांधल्या आणि त्या साफ करून घेतल्या. त्याच्यानंतर आईने त्या छान अशा पाण्यामध्ये धुवून घेतल्या. त्याच्यानंतर त्या खूपच सुंदर वाटत होत्या. मला तरी खूपच सुंदर वाटत होत्या. त्याच्यानंतर आईने शेवळ्याच्या जोड्यासुद्धा बांधल्या होत्या. मग रात्री आम्ही पावसातच निघालो छत्री घेऊन आणि चालत चालत आम्ही पोचलो स्टेशनला पोचलो. मग आम्ही ईस्टला गेल्यानंतर ना ह्या लोकांनी लगेच शेवळी घेण्यासाठी सुरुवात केली, कारण की तुम्हाला माहितीच असेल शेवळी काही दिवसांसाठीच येतात. मग त्या लोकांनी घेतली ती आणि कोळी भाजीसुद्धा आमची संपली. ह्या बाजारात ना रात्रीच्या ज्या लोकांकडे जे पिकतं ना ते लोकं विकायला घेऊन येतात. त्याच्यानंतर आम्ही टॉमॅटो घेतली आणि त्याच्यानंतर आई म्हणाली चल आता लगेच घरी जाऊयात, कारण की रात्र होती आणि मला झोपायचंसुद्धा होतं. मग त्याच्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात पुढच्या मिनी ब्लॉग.